हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ॲक्च्युली मी मालवणचा ट्रिप केलेली होती 4 दिवसांची, 4 ते 5 दिवसांची. आणि माझा जो फर्स्ट व्लॉग आहे तो मी अपलोड केलेला आहे मालवणचा यूट्यूबला, तर तोही बघा. आणि हा सेकंड व्लॉग माझा रत्नागिरीचा, म्हणजे मालवणमधल्याच रत्नागिरीमध्ये मी आलेली होती तिसऱ्या दिवशी. तर मी मालवणवरून कणकवलीला आली, कणकवली रेल्वे स्टेशनला, आणि कणकवली रेल्वे स्टेशनवरून रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरले. आणि मग तिथून मी रूमवर गेले, फ्रेश वगैरे झाले, आणि तिथून पुढचा माझा जो पूर्ण रत्नागिरीमध्ये मी काय एक्सप्लोअर केलेलं आहे त्याच्यासाठीचा हा ब्लॉग आहे. तर रूमवर फ्रेश झाले आणि मग तिथून निघाले मी गणपतीपुळेला. पहिलं डेस्टिनेशन होतं माझं. आणि इकडे एक झिपलाईन आहे गणपतीपुळेला जाताना आरेवारे बीचच्या तिथे. तर तुम्हाला जर झिपलाईन करायला आवडत असेल तर हा अगदी मस्त स्पॉट आहे. 500 रुपये, 500 रुपीज तिकीट असतं. कपल्ससाठी पण आहे तिथे झिपलाईन, आणि सिंगल पर्सन पण झिपलाईन करू शकतो. तर समुद्राच्या इकडच्या साईडच्या टोकाला तुम्हाला ते झिपलाईन असतं, आणि तिकडे समुद्रावरून छानपैकी तुम्ही झिपलाईन क्रॉस करून तिकडच्या साईडला जाऊ शकता. एक बेस्ट एक्सपिरियन्स आहे करायचं असेल तर. त्याच्यानंतर मी पोहोचले गणपतीपुळेच्या मंदिरात. आणि मंदिरात पोहोचल्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे ऑब्व्हियसली 2-3 तास कशीही होऊन जातात, कारण की बाप्पांचं दर्शन वगैरे घ्यायला ह्या सगळ्या गोष्टींना वेळ तर लागतोच. लाईन खूप मोठी असते, पण बऱ्यापैकी माझं खूप छान दर्शन वगैरे झालं माळ वगैरे चढून. आणि मग मी संध्याकाळची वेळ होती 3:30-4 वाजेला, तर मग आरेवारे बीचला आली. आणि आरेवारेचा जो बीच आहे ना, खरंच खूप मोठा बीच आहे ॲक्च्युली. म्हणजे एक्सप्लोअर करण्यासारखं खूप काही आहे ह्या बीचवर. ते इकडे आल्यानंतर आहे ना, मला हे असे सगळे स्टारफिशेस जे आहेत ते रेतीवर पडलेले दिसले. तर मी त्यांना उचललं आणि मग समुद्रात सोडलं. तसा नंतर तर काही फायदा नसतो, ते जगतात की नाही माहिती नाही, पण स्टील मला वाटलं की सोडून द्यायला पाहिजे पाण्यात, कारण की गरमीमुळे ते स्टारफिश जास्त वेळ जिवंत नाही राहत असं मी म्हणजे सर्च केलं नेटवर आणि कळलं. पण मी तरीही पाण्यात सोडून दिले. त्याच्यानंतर तिथे ना संध्याकाळच्या वेळेस ना असे खेकडे जे आहेत ना छोटे छोटे, ते खूप सारे खेकडे असे रेतीवर येत असतात. तर चावत वगैरे नाही, त्याच्यामुळे तुम्ही हातातही घेऊ शकतात. आणि हा बीच एक्सप्लोअर करायला खरंच खूप भारी आहे. आरेवारे बीचला ॲक्च्युली शंख शिंपल्यांचा बीच पण म्हटलं जातं. खूप मोठे मोठे शंख शिंपले तुम्हाला इथे भेटणार आहेत. आणि पूर्ण रेतीवर असे मस्त मोठे मोठे शंख शिंपले असतात, वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले असतात. मी माझा एक ब्लॉग बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मी फिश टँकमध्ये ते शंख शिंपले टाकलेले पण आहेत. त्याच्यानंतर मग इकडे तुम्ही काय करू शकतात की बीचवर मस्त मनसोक्त फोटोज वगैरे काढू शकतात, इन्स्टासाठी व्हिडिओज बनवू शकतात. ॲज युज्युअल जे सगळ्यांनाच आवडतं की बीचवर आल्यानंतर मग थोडंसं व्हिडिओ शूट करणं, इंस्टाग्रामसाठी स्टोरीजसाठी वगैरे फोटोज काढणं, फोटोज क्लिक करणं, व्हिडिओज बनवणं, जे की माझं तर एकदम आवडतं काम आहे, की जे मला खूप आवडतं. की एखाद्या बीचवर गेल्यानंतर तिथे पहिली गोष्ट तर मला बीचवर शांतपणे बसून राहायला खूप आवडतं, आणि समुद्राला बघून राहायला खूप आवडतं, कारण तो एक बेस्ट एक्सपिरियन्स असतो माझ्यासाठी. तर फोटोज वगैरे काढून झाले. आणि जसं की सूर्यास्त माझ्या मागच्या ब्लॉगमध्येही तुम्हाला बघायला मिळेल की नाही तिकडे ॲक्च्युली तिकडे मी सिंधुदुर्ग बघायला गेली होती ना, तेव्हाही सूर्यास्ताचं हे मिळाला मला. नंतर मी बाहेर गेले, जेवण वगैरे केले, रूमवर गेले, झोपले, आणि नेक्स्ट डे सकाळी मॉर्निंगला उठले आणि मस्तपैकी गुळाचा चहा पिला. म्हणजे तिथे शेजारीच एक चहाची टपरी होती, तर तिथे गुळाचा चहा पिला. गुळाचा चहा कोल्हापुरी जरी असला, पण मी कोल्हापूरमध्ये नाही आहे, तर मी रत्नागिरीमध्ये. आणि मग तिथून मी एक्सप्लोअर केलं रत्नदुर्ग किल्ला, ज्याचा की स्पेशल ब्लॉग जो आहे तो मी अपलोड केलेला आहे यूट्यूबवर. तो तुम्हाला बघायला मिळेल की रत्नदुर्ग किल्ल्याचा नेमका इतिहास काय आहे, आणि रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये बघण्यासारखं काय आहे तेही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर शिवसृष्टी बघितली मी. शिवसृष्टीचाही मी ब्लॉग जो आहे तोही मी अपलोड केलेला आहे यूट्यूबवर, तोही तर तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर इथे बघायला तुम्हाला मत्स्यालय आणि संग्रहालय आहे, तर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आहे इथे. तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मासे तर बघायला मिळतीलच, पण सगळ्यात म्हणजे इथली स्पेशालिटी जी आहे, तर इथे वेल मासा जो आहे तो 55 फुटी आणि 2 फूट लांब इतका, म्हणजे आकाराने उंचीने 2 फूट असा आहे, आणि लांबीला 55 फूट असा त्याचा जो सापळा आहे, तर तो ह्या संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. असं म्हणतात की हा जो वेल मासा आहे तो समुद्र किनाऱ्यावर वाहून आला होता, म्हणजे जेव्हा तो एक्सपायर होणार होता किंवा मरणार होता, तर तेव्हा तो समुद्र किनाऱ्यावर आलेला होता, म्हणजे जवळपास मेल्यात जमा होता. तर इथल्या ज्या स्थानिक लोकांनी आहे, तर तो सापळा म्हणजे तो मासा आणला, आणि त्याचा जो सापळा आहे
तो इथे प्रिझर्व करून ठेवलेला आहे. तर एवढा मोठा वेल मासा नक्की कसा असतो, काय असतो, हे जर आपल्याला बघायचं असेल तर हा एक बेस्ट एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सागरी जीवमधले समुद्रातले जेवढे पण फिश आहेत, जे की आपण ॲक्वेरियममध्ये बघतोच, की आता तुम्ही म्हणाल की यात बघण्यासारखं असं काय नाही, पण मग आहे. कारण की ॲक्वेरियममध्ये जे फिश आहे ते लिमिटेड फिश आपल्याला बघायला मिळतात, की फक्त जे आपण घरामध्ये स्टोअर करू शकतो ते. पण मग बाकीचे जे फिशेस आहेत, ज्यांच्या स्पेसीज आहेत किंवा त्यांचे जे विविध प्रकार आहेत, तर ते सगळे तुम्हाला ह्या ॲक्वेरियममध्ये किंवा ह्या मत्स्य संग्रहालयामध्ये मत्स्यालयामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. बेस्ट एक्सपिरियन्स आहे. तसं रत्नागिरीमध्ये बघण्यासारख्या खरंच खूप गोष्टी आहेत. काही ठिकाणी व्हिडिओज अलाउड आहेत, काही ठिकाणी व्हिडिओज अलाउड नाही आहेत. त्याच्यामुळे मग जिकडे जिकडे व्हिडिओज अलाउड असतात तिथले मी व्हिडिओज काढून आणते आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करते. तर मत्स्यालयामध्ये अजून एक गोष्ट जिथे की मी व्हिडिओ नाही काढू शकलेली, तर जे लुप्त झालेल्या ज्या प्रजाती आहेत, जसं की समुद्री मासे असतील किंवा समुद्री साप वगैरे असतील, म्हणजे ज्या प्राणी आहेत आत्ता समुद्रात, पण त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे किंवा त्यांच्या ज्या स्पेसीज आहेत त्या आता कमी झालेल्या आहेत. तर त्यांचे ते सगळे जे अवशेष असतात ना, ते प्रिझर्व करून ठेवलेले आहेत, की जसं लॅबॉरेटरी असते, लॅबमध्ये सगळे सॅम्पल्स प्रिझर्व करून ठेवलेले असतात. तसंच सेम टू सेम ते जे सॅम्पल्स आहेत ते इथे प्रिझर्व करून ठेवलेले आहे. ती लॅबॉरेटरी तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा अतिशय सुंदर असा एक ऑरेंज मासा आहे. तुम्हाला खरंच खूप आवडला. त्याच्यानंतर मत्स्यालयातून तुम्ही कुठे जाऊ शकता तर थिबा पॅलेसला. तर थिबा पॅलेस ही एक खूप छान वास्तू आहे बघण्यासारखी. ब्रह्मदेशाचा जो राजा होता थिबा म्हणून, तर त्याला इंग्रजांनी नजरकैदेत ठेवण्यासाठी म्हणून ब्रह्मदेशातनं उचलून आणलेलं होतं, म्हणजे म्यानमारवरून, आणि त्याला ते इथे ठेवलेलं होतं. तर त्यांनी इथे जेव्हा त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं, तर त्यांनी स्वतःसाठी म्हणून इथे हा थिबा पॅलेस बांधलेला आहे. तर थिबा पॅलेसला तुम्हाला राजाची जी हिस्ट्री आहे ती तुम्हाला सगळी असे बोर्डवर बघायला पण मिळेल, वाचायला पण मिळेल. आणि अतिशय मस्त युनिक एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जेव्हा इथे येणार तर थिबा पॅलेसमध्ये नक्की जा, कारण की खूप छान, म्हणजे मस्त बांधलेला आहे तो, आतमधून पण छान आहे आणि त्याची सगळी हिस्ट्री पण आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी ट्रेन जरा उशिराच होती, म्हणजे रात्रीची ट्रेन होती. तर मग बीचवर आलो, मस्तपैकी बीचवर बसलो. काय असतं ना, समुद्र किनाऱ्यावर एक म्हणतात समुद्र खूप हे असतो, म्हणजे समुद्रात शांत नसतो, पण मग समुद्राकडे बघून खूप शांत वाटतं. जेव्हा आपण समुद्रकिनाऱ्यावर बसतो ना, तर अवाढव्य लाटांचा आवाज असो किंवा काही असो, पण शांत वाटतं, मन शांत होऊन जातं. मनातली वादळे कुठेतरी समुद्राच्या समोर शांत होऊन जातात. त्याच्यानंतर मग आता ट्रेनकडे घरी परतायची वेळ होती, म्हणून मग रेल्वे स्टेशनला आलेली. आणि कोकण रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर मला एक फिलिंग आली, की इथे रेल्वे स्टेशन नसून हे एक एअरपोर्टच आहे आणि मी एअरपोर्टवरून जर एरोप्लेनमध्ये बसूनच आकाशात उडणारे अशी फिलिंग आली. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.